हाँ ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं नहीं, सोके सोके सोके। स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तर पाहिलं जरा विषय असा झाला की मी आलेलो आहे गावाला. आता गावाला आलोय तर फेस रेकॉर्डिंग तर आपल्याला करता येणार नाही, बट जाऊ द्या, मला असाच व्हिडिओ शूट करून बघायत जमते का, त्यामुळे मी असं शूट करतोय. बाकी काही प्रॉब्लेम आला तिनं बिंदासली कमेंट करा मित्रांनो. आजचा व्हिडिओ जबरदस्त ट्रेनिंग सॉंगवरती झालेला आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाही. व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला सगळं समजणार नाही. तर चला मित्रांनो, कुठला वेळ घालवता आपण आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया. जास्त वेळ न घालवता विषय, आता माझ्यापाशी पण नाही कॅमेरा वगैरे, काही ट्रायपॉड पण काहीच आणलेलं नाही आहे, त्यामुळे आजचा विषय, त्यामुळे घ्या समजून. आपला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे कमेंट करून नक्की कळवा. तर नेमकी व्हिडिओ झाला आहे कसा कमेंट करून नक्की कळवायचे आणि व्हिडिओ लाईक सुद्धा नक्की करायचे. तर चला, कुठला वेळ घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हमने वही लगा दिल लगाना मना था, वही किए सजदे जहाँ सर था, यूं जिंदगी में एक पल बिताना मना था. भावना, आपण आपल्या फोनच्या मेन स्क्रीनवरती आलेलो आहेत. आता आजचं व्हिडिओ ट्रेडिंग सॉंगवरती होणार आहे, प्लस कॅपकट ॲप्लिकेशनवरती होणार आहे मित्रांनो. आता कॅपकट ॲप्लिकेशन म्हणल्यावर VPN तर लागणार आहे, आणि VPNमध्ये मी प्रॉक्सी VPN वापरत आहे. तुम्ही दुसरं कोणता पण ऑथराईज VPN यूज करू शकता. आपल्या प्ले स्टोअरवरती खूप VPN अवेलेबल आहे, तिथून जाऊन एखादी VPN डाउनलोड करून घ्या आणि कनेक्ट करून घ्या. जर तुम्हाला बाय चान्स नेटवर्क कनेक्शनचा इश्यू आला तर प्रॉक्सी VPN यूज करा, कारण मी असे 1-2 VPN वापरून बघितलेत, त्यामुळे आपल्या कॅपकटला एरर येत आहे. त्यामुळे काय करा, आपल्या कॅपकटला प्रॉक्सी VPN यूज करा, एकदम बरोबर ॲड होऊन जाते. ओके, आता कॅपकट जर तुमच्याकडे नसेल तर आता कॅपकट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे, तिथून जाऊन आपलं कॅपकट डाउनलोड करून घ्या, एकदम फ्रीमध्ये आहे. आणि टेलिग्राम चॅनल जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सिंपल, आता कॅपकट आपल्याला ओपन करायचं आहे गाईज. तेव्हा माझा प्रोजेक्ट सुरूच होता, विषय असं गावाला आलेल्यामुळे गडबडीत करत आहे. बाकी व्हिडिओ घ्या ॲडजस्ट करून. ओके, न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं गाईज. इथे 16 सेकंदाचा व्हिडिओ असला 16 सेकंदाचा व्हिडिओ ॲड करायचा आहे. ओके, हा व्हिडिओ बीटचा व्हिडिओ, हा जो व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाणार आहे. एंडिंगला यायचा हा जो व्हिडिओ आहे, व्हिडिओच्या सॉन्ग आहे, सॉन्ग एक्सट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. ओके, सॉन्ग आपण एक्सट्रॅक्ट करून घेऊयात अशा प्रकारे, आणि बीट्स ॲड करून घ्यायचे. सिंपल, जास्त बीट्स काय हार्ड नाही आहेत, कारण लवकर बीट्स लावते त्यामुळेच मी असं व्हिडिओ करत आहे. ओके, हे बघा, इथं पहिला बीट आहे, इथं सेकंड बीट आहे, हे बघा, इथं एक थर्ड बीट असेल, हे बघा, इथं एक बीट आहे, इथं एक बीट आहे. जास्त बीट हार्ड दिलेले नाहीत मित्रांनो, मी बीट सोपेच दिलेले आहेत. काय आपले नवीन पण एडिटर आहेत त्यासाठीच दिलं आहे मी. ओके, म्हणजे जास्त हार्ड नाहीत. हे बघा, नॉर्मलमध्ये आहेत, जास्त पण नाही घेतले ह्याच्यामध्ये. इथं एक बीट आहे, इथं एक बीट आहे, इथं एक आहे, आणि लास्ट इथं एक आहे. ओके, तर आपण इतके बीट्स ॲड करून घेतलेत. आता फोटो जो आहे तो व्हिडिओवरती क्लिक करायचा, आपल्याला फोटो चेंज करायचा आहे. सिंपल रिप्लेसवरती यायचं, फोटोजवरती यायचं. तुम्ही जो कोणताही फोटो ॲड करणार असाल तर ते फोटो ॲड करून घ्या. हे बघा, समजा मला हा फोटो ॲड करायचा, फोटो ॲड करून झूम करायचा आहे, आणि बीट वाईज आपला जो फोटो आहे तो फोटो स्प्लिट करायचा. फोटो बघा कसा स्प्लिट करतोय मी, हे बघा, अशा प्रकारे तुम्ही फोटो स्प्लिट करून घ्या. आता जर तुम्हाला एक फोटो दाखवत बसलो स्प्लिट करत, तर आपला खूप टाईम जाणार आहे. फोटो स्प्लिट करून घ्या गाईज. आणि काय करायचं, फोटो स्प्लिट करून तुम्हाला डायरेक्ट काय दाखवतो मी, इफेक्ट, ट्रान्झॅक्शन सगळं कसे ॲड करायचे कसे नाही सगळं दाखवतो. पण त्या अगोदर एक गोष्ट सांगतो तुम्हाला. हे बघा, काय करायचं आहे, एक आपल्याला इथं एक फोटो आहे, काय करायचं, हा जो फोटो आहे 3 नंबरचा इथं यायचा. आता सिंगल फोटो ॲड करणार असेल तर एकच याच फोटोवर आपलं काम भागणार आहे. जर मल्टिपल म्हणजे वेगवेगळे जर फोटो यूज करणार असाल तर तेच फोटो तुम्हाला ॲड करायचे. म्हणजे हा जो इथं जे फोटो येईल तो, ओके, हा फोटो डुप्लिकेट करायचा आहे, इथला याला ओव्हरलेला करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हा फोटो समोर घ्यायचा, इथे इतका घ्या. सिंपल, काय करायचं आहे, त्याला अशा प्रकारे ठेवायचं. याचा जो बॅकग्राऊंड आहे तो आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. रिमूव्ह बीजीवरती येऊन ऑटो रिमूव्हवरती क्लिक करून द्या. ओके, स्टार्टिंग पैसे यायचं, इथे 1 द्यायची आहे, एंडिंगला 1 द्यायची आहे. आता फोटो जरा तुम्हाला जिथून घ्यायचा तिथून घ्या. मी असा फोटो असा खालून घेतो, खालून वर येण्यासारखा असा. आणि इथं ग्राफवरती यायचं, ग्राफ एखादा सेट करायचं आहे गाईज. हा बघा, रिबाउंड आउट नावाचा ग्राफ घ्या ॲड करून. सिंपल, आता इतकं झालं. काय करायचं, आता याला ट्रान्झॅक्शन वगैरे ॲड करायची. तुम्हाला डायरेक्ट आपल्या मेन व्हिडिओवरती दाखवतो नेमकी कसं काय ॲड करायचं. ओके, तर मित्रांनो, आपला जो मेन व्हिडिओ आहे आपण क्रिएट केला, तर ते आपण मेन व्हिडिओवरती आलेलो आहेत. आता कसं तुम्हाला ट्रान्झॅक्शन सगळं वगैरे ॲड करून दाखवायचं म्हणजे खूप अवघड होईल, त्यामुळे मी डायरेक्टलीच दाखवतोय.
आपल्यापाशी टाइम पण जास्त नाही गाईज, फोनला चार्जिंग 18%च आहे. आता दुसऱ्याची तर आलं म्हणल्यावर घ्या ॲडजस्ट करून. ओके, स्टार्टिंग पशी म्हणजे 1 नंबरच्या फोटो पशी यायचं आहे गाईज. फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे, कॉम्बोवरती यायचं आहे. झूम ऑन नावाचं ॲनिमेशन असेल कॉम्बोवर एकच नंबरला भेटतं बघा झूम ऑन, तर झूम ऑन नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं, लेंथ फुल ठेवायची. समोरच्या फोटो पशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं आहे. कॉम्बोवरती येऊन बाउन्स 1 नावाचा इफेक्ट सर्च मारा किंवा खाली थोडं स्क्रॉल केलं तुम्हाला बघायला मिळून जाईल. बाउन्स 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. समोरच्या फोटो पशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे. इनवरती एक तुम्हाला इफेक्ट सर्च मारायचा आहे, नाही तर तुम्हाला भेटलं चांगली गोष्ट आहे. वरी एक रॉक वर्टिकल नावाचा इफेक्ट असेल बघा, हा तर सिंपल हा रॉक वर्टिकल नावाचा इफेक्ट ॲड करायचा, लेंथ फुल ठेवायची आहे. ओके, याच्या समोरच्या फोटो पशी यायचे मित्रांनो. या काय करायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे. ॲनिमेशनवरती आल्याच्यानंतर परत एक रॉक नाव सर्च मारा, फक्त रॉक नाव सर्च मारायचं आणि ते रॉक हॉरिझॉन्टल नावाचं इफेक्ट असेल तर सिंपल रॉक हॉरिझॉन्टल नावाचं इफेक्ट ॲड करा, लेंथ फुल ठेवायची आहे. 3 नंबरच्या याच्या समोरच्या फोटो पशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे. एक इनवरती तुम्हाला स्विंग राईट नावाचा इफेक्ट बघायला मिळेल, तर हा इफेक्ट ॲड करायचा आहे. त्याच्या समोरच्या फोटो पशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं मित्रांनो. स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं ॲनिमेशन बघायला मिळेल आपल्याला कॉम्बोवरती, तर सिंपल हा ॲनिमेशन इथे ॲड करायचं. ओके, त्याच्या समोरच्या फोटो पशी या ॲनिमेशनवरती यायचं आहे. कॉम्बोवरती येऊन झूम ऑन नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं. ओके, याच्या समोरच्या फोटो पशी या ॲनिमेशनवरती परत यायचं, कॉम्बोवरती यायचं, झूम टू नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. याच्या समोरच्या फोटो पशी येऊन ॲनिमेशनवरती यायचं आहे. एक स्लिप अँड स्लाईड 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करा. समोरच्या फोटोला स्लिप अँड स्लाईड 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं कॉम्बोवरती येऊन. याच्या समोरच्या फोटो पशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं आणि डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन असेल, हा डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करा. याच्या समोरच्या फोटो पशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं आहे. डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करून द्यायचं आहे. ओके, लास्ट 2 नंबरच्या फोटो पशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे आणि एक आपल्याला इफेक्ट सर्च मारावं लागणार असं दिसते मला. आता काय करायचं, तर पॉपिंग नाव सर्च मारायचं आहे. पॉपिंग कॅन्डी नावाचं इफेक्ट येईल बघा. आता कॅन्डी मारून जाऊ दे. आता पॉपिंग कॅन्डी येणं झालं इफेक्ट पॉपिंग, हे बघा अशा प्रकारे पॉपिंग कॅन्डी नावाचा इफेक्ट असेल, हा इफेक्ट ॲड करायचा आहे. ओके, लास्टच्या फोटो पशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे. परत पॉपिंग नाव फक्त सर्च मारा, एक तुम्हाला हा इथे इफेक्ट बघायला मिळून जाईल. बाउन्सी रश नावाचं, सिंपल बाउन्सी रश नावाचं इफेक्ट इथे या लास्टच्या फोटोला ॲड करायचं. ओके, स्टार्टिंग पशी यायचं मित्रांनो. आता आपल्याला व्हिडिओ इफेक्ट, फोटो इफेक्ट सगळे ॲड करायचे, बॉडी इफेक्ट. त्यासाठी काय करायचं आहे, आता याच्या स्टार्टिंगला एक व्हिडिओ इफेक्टवरती यायचे मित्रांनो. एक ट्रेंडिंगवरती तुम्हाला डायमंड झूम नावाचं इफेक्ट बघायला मिळेल. सिंपल डायमंड झूम नावाचं इफेक्ट ॲड करायचं आहे. याची लेंथ काय करायची, 3 फोटोवरती ठेवायची आहे. ओके, इथं तुम्हाला बघायला मिळत असतं व्हिडिओमध्ये आपल्या. आणि स्टार्टिंगला यायचं आहे. आता बॉडी इफेक्टवरती यायचं मित्रांनो. ट्रेंडिंगवरती तुम्हाला एक फ्लेम विंग्स 1 नावाचा इफेक्ट बघायला मिळेल. फ्लेम विंग्स 1, सिंपल फ्लेम विंग्स 1 इफेक्ट या फोटोला ॲड करायचं आहे. 2 फोटोला ॲड करून द्या. ओके, आता यायचं आपल्या डायरेक्ट समोरच्या 4 सेकंदापाशी यायचं आहे. बॉडी इफेक्टवरती यायचं मित्रांनो. स्प्लिट स्पेक्टर नावाचा इफेक्ट आपल्याला बघायला मिळत आहे, स्प्लिट स्पेक्ट्रस. तर हा इफेक्ट इथं ॲड करायचा आहे, लेंथ या फोटोवरती ठेवायची आहे. आता 1 सेकंदाला बीट आहे आपला, 5 सेकंदापाशी यायचं मित्रांनो. परत बॉडी इफेक्टवरती या, ग्लोईंग लाईन्सवरती या. हर्ट फ्लेम्स नावाचं इफेक्ट आहे, हर्ट फ्लेम्स. सिंपल हर्ट फ्लेम नावाचं इफेक्ट ॲड करायचं, लेंथ याची या फोटोवरती ठेवायची आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचे मित्रांनो. परत बॉडी इफेक्टवरती यायचे, क्लब हर्ट्स नावाचं इफेक्ट आहे, क्लब हर्ट्स. तर सिंपल हा इफेक्ट इथे ॲड करायचा. ओके, 8 सेकंदापाशी इथं तुम्हाला बघायला मिळेल. तर या फोटोपाशी यायचे मित्रांनो. एक आपल्याला ट्रेंडिंगवरती बॉडी इफेक्टवरतीच पार्ट्स असेंबल नावाचा इफेक्ट आहे, असेंबल्ड. ओके, पार्ट्स असेंबल्ड हा इफेक्ट इथे ॲड करायचा आहे. या इफेक्टची लेंथ या 2 फोटोवरती ठेवायची आहे. 10 सेकंदापाशी यायचं मित्रांनो. आता परत बॉडी इफेक्टवरती यायचे, स्ट्रक नावाचा इफेक्ट आहे बघा, स्ट्रक. तर सिंपल स्ट्रक नावाचा इफेक्ट या फोटोला ॲड करायचं, लेंथ इतकीच ठेवायची का फोटोवरती. ओके, त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचे, एकदम सेंटरला 12 सेकंदापाशी आहे बघा, इथे यायचं. एक गॅस वेव्ज नावाचा इफेक्ट आहे, गॅस वेव्ज. तर सिंपल इफेक्ट ॲड करायचं, लेंथ याची इतकी ठेवून घ्या. 13 सेकंदाचं परत सेंटरला यायचं मित्रांनो. परत बॉडी इफेक्टवरती यायचे, ऑप्टिकल स्कॅन नावाचं इफेक्ट आपल्याला बघायला मिळत आहे, ऑप्टिकल स्कॅन. तर सिंपल ऑप्टिकल स्कॅन नावाचं इफेक्ट इथे ॲड करायचं, लेंथ इतकी ठेवायची. लास्ट येऊन थोडा अगोदर 2 फोटोपाशी यायचं मित्रांनो. बॉडी इफेक्टवरती यायचं, एक वन वेव शिफ्ट नावाचं इफेक्ट आहे, वन वेव शिफ्ट. तर सिंपल इफेक्ट ॲड करायचं, लेंथ इतकीच ठेवायची आहे. ओके, आता एंडिंगचे 2च फोटो आहेत, त्या दोन्ही फोटोला एकच इफेक्ट आहे. बॉडी इफेक्टवरती यायचं, लाईट डिसवॉल नावाचं इफेक्ट आहे, लाईट डिसवॉल. तर सिंपल इफेक्ट ॲड करायचं, लेंथ याची इतकी ठेवून घ्यायची आहे. ओके, तर आपण व्हिडिओ इफेक्ट, बॉडी इफेक्ट, ट्रान्झॅक्शन केलं नाही, व्हिडिओ इफेक्ट, बॉडी इफेक्ट आणि ॲनिमेशन्स ॲड केलेत. ओके, आता काय करायचं, ट्रान्झॅक्शन ॲड करायचं. सिंपल हा व्हाईट बॉक्स आहे, या व्हाईट बॉक्सवरती क्लिक करायचं आहे गाईज. त्या सेटरला ढकला वरी, थोडी तर वरी स्लाईड करायचं, लाईटवरती यायचं. ब्लेंचवरती क्लिक करायचं मित्रांनो. ब्लेंच नावाचं इफेक्ट ॲड करायचं, ब्लेंचची लेंथ
0.1 सेकंड ठेवायची आणि अप्लाय टू ऑलवरती क्लिक करायचं. आता अप्लाय टू ऑल सेटर खाली टाकला इथं ऑप्शन अप्लाय टू ऑलचं. सिंपल हा इफेक्ट हा ट्रान्झॅक्शन ॲड करायचे सगळ्या ट्रान्झॅक्शनला जाऊन बसणार आहेत. तर काय तुम्हाला असं बॅकग्राऊंडमध्ये गाड्याचा वगैरे आवाज येत असेल तर घ्या ॲडजस्ट करून. टेरेसवरती येऊन व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आहे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मित्रांनो. ओके, म्हणजे आपला व्हिडिओ चुकू नये म्हणून आपण इतकं करत आहोत. स्ट्रगल म्हणते ते हेच आहे. लक्षपूर्वक सगळ्यांनी व्हिडिओ वॉच करा आणि इथपर्यंत जर आला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो. ते पण माझ्यासाठी. आता इतका व्हिडिओ मेहनतीने केल्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करायचे. चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं. ओके, आता व्हिडिओ आपला बनवून ते रेडी झाला आहे. वर एक्सपोर्टवरती क्लिक करून द्या. आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की काढायचं. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केल्याचं व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा तर असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो. तर भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया नेक्स्ट जबरदस्त कॉन्टेंटमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. तर नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की कळवा. तर ओके, टेक केअर, बाय बाय.